नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। सध्याला आपण सामान्य विज्ञान इयत्ता 8वीचे शॉर्ट नोट्स पाहत आहोत, जे की परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण आहेत। तर आज आपण पेशी व पेशी अंगके हा 10वा धडा अभ्यासणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका। यानंतर आपण 10वा चॅप्टर पेशी व पेशी अंगके पाहणार आहोत। हा खूप बायोलॉजीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे, तसंच आपल्या परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा हा चॅप्टर खूप महत्त्वपूर्ण आहे। यामध्ये पहिल्याच पेजवर आपल्याला पेशी भित्तिका म्हणजेच सेल वॉल याबद्दल माहिती दिलेली आहे। त्यामध्ये ते सांगतात की सेल वॉल शैवाल कवच व वनस्पती पेशीभोवती आढळते। प्राणी पेशीला पेशीभित्तिका नसते आणि पेशीभित्तिका म्हणजे पेशीपटलाभोवती असणारे मजबूत व लवचिक आवरण होय। पेशीभित्तिका मूलतः सेल्युलोज व पेक्टिन ह्या कर्बोदकापासून बनलेली असते। कालांतराने आवश्यकतेनुसार लिगेज, सुब्रेनियम, क्युटिन अशा बहुवार्षिके पेशीभित्तिकेत तयार होतात। पेशीला आधार देणे व पेशीच्या जाणाऱ्या अतिरिक्त पाण्याला अडवून पेशीचे रक्षण करणे हे पेशीभित्तिकेचं मुख्य कार्य आहे। त्यानंतर पेशीपटल किंवा त्याला प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन असं म्हणतात। आता ह्याचं कार्य काय, तर हे पेशीभोवती असणारे पातळ व नाजूक व लवचिक आवरण असून पेशीतील घटकांना बाह्य पर्यावरणापासून वेगळं ठेवणं हे याचं मुख्य कार्य आहे। स्प्लुरिल मेद्याच्या 2 थरांमध्ये मिसळलेले प्रथिनाचे रेणू अशी प्रपटलाची रचना असते। प्रपटल काही ठराविक पदार्थांना ये-जा करू देते, तर काही पदार्थांना अटकाव करते, म्हणून त्याला निरीक्षक पटल असं म्हटलं जातं। आपल्याला या गोष्टीवर प्रश्न बनू शकतो, निरीक्षक पारपटल कशाला म्हणतात, तर ते आहे फॉस्फोलिपिड, याला निरीक्षक पटल असं म्हणतात। आणि त्यानंतर आपल्याला पेशीची ऊर्जा न वापरता चालणाऱ्या क्रिया कुठल्या कुठल्या आहेत, तर विरसन आणि पसरण या पेशीची ऊर्जा न वापरता चालणाऱ्या क्रिया आहेत। यानंतर पेशी अंगके किंवा सेल ऑर्गन्स, तर विशिष्ट कार्य करणारे पेशीतील उपघटक म्हणजे पेशी अंगके होत। ही अंगके म्हणजे पेशीचे अवयव आहेत असं आपल्याला म्हणता येईल। प्रत्येक अंगकाभोवती मेद प्रथिनयुक्त पटल असते। केंद्रक व हरितलवक या व्यतिरिक्त इतर सर्व अंगके हे इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीच्या मदतीने आपल्याला पाहता येतात। मग त्यांचं कार्य काय असतं, तर पेशीच्या सर्व चयापचय क्रिया व पेशीविभाजन यावर नियंत्रण ठेवणं, त्याचबरोबर जनुकाद्वारे अनुवांशिक गुणांचे संक्रमण पुढील पिढीकडे करणं हे पेशी अंगकाचं कार्य असतं। त्याचबरोबर माहीत आहे का, या तक्त्यामध्ये आपल्याला रक्तातील लोहकणिका किंवा लोहरक्तकणिकामधील RBC केंद्रक नष्ट झाल्याने हिमोग्लोबिनसाठी अधिक जागा उपलब्ध होते व जास्त ऑक्सिजन वाहून नेला जातो। वनस्पतीच्या रक्तवाहिनीतील चाळणी नलिकेमधील केंद्र नष्ट झाल्याने त्या पोकळ होतात व अन्नपदार्थाचे वहन सोपे होते। ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत। त्यानंतर आंतरद्रव्य जालिका किंवा एंडोप्लास्टिक रेटिक्युलम ह्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात। मग यांचं कार्य काय आहे, तर पेशीला आधार देणारे चौकट म्हणून याला ओळखलं जातं। त्याचबरोबर प्रथिनाचं वहन करण्यासाठी सुद्धा आंतरद्रव्य जालिका किंवा एंडोप्लास्टिक रेटिक्युलम याचा वापर होता। त्याचबरोबर अन्न, हवा, पाणी यामार्फत शरीरातील असलेले विषारी पदार्थ जलीय
द्रावणातून बाहेर टाकले जाते ते ह्याचं मुख्य कार्य आहे. यानंतर गोल्गी किंवा गोल्गी संकुल. गोल्गी संकुल नेमकं काय आहे त्या अगोदर आपण त्यांचा परिचय करून घेऊया. कॅमिओ गोल्गी या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम गोल्गी संकुलाचे वर्णन केले किंवा त्यालाच काळी अभिक्रिया रंजन तंत्र त्यांनी विकसित केले व ह्या तंत्रांनी त्यांनी चेतासंस्थेचा सखोल अभ्यास केला. चेतासंस्थेची रचना या अभ्यासासाठी स्कॉटी योग कॉजल या शास्त्रज्ञाबरोबर त्यांना 1906 मध्ये नोबेल पारितोषिक भेटलेलं आहे. मग हे गोल्गी संकुल काय आहे तर एकमेकांना समांतर रचलेल्या 5 ते 8 चपट्या पोकळी कोशिकेपासून गोल्गी संकुल बनत असते. या कोशिकांना कुंडे असं म्हणतात. कुंड्यामध्ये विविध प्रकारचे विकरे असतात. अंतर्जालिकेकडून आलेली प्रथिने गोलीय पटिकामध्ये बंदिस्त होतात आणि पेशीद्रव्यामार्फत या पटिका गोल्गी संकुलापर्यंत येतात. त्यांच्या निर्मितीक्षम बाजूशी संयोग पाहून त्यातील द्रव्य कुंड्यांमध्ये पाठवले जाते. मग यांचं कार्य काय आहे या गोल्गी संकुलाचं तर गोल्गी संकुल हे पेशीतील स्त्रीवी अंगक आहे. त्याचबरोबर पेशीत संश्लेषण झालेले विकरे प्रथिने वर्णके इत्यादी पदार्थांमध्ये बदल घडवून त्यांची विभागणी करतात. त्यांना पेशीमध्ये काही पेशीबाहेर अनपेक्षित किंवा अपेक्षित ठिकाणी पोहोचवलं जातं. रिक्तिका व स्त्रीवी पटिका यांची निर्मिती करते. त्याचबरोबर पेशीभित्तिका प्रपटल व लयकारिका यांच्या निर्मितीस ते मदत करत असते. आणि पेशीत घडणाऱ्या चयापचय क्रियेमध्ये जे टाकाऊ पदार्थ तयार होतात त्यांची विल्हेवाट लावणारी संस्था म्हणजे लयकारिका. तिलाच मायटोकॉन्ड्रिया असं म्हणतात. लयकारिका हे साधे एकपटलाने वेष्टित कोश असून त्यांचे पचक विकरे असतात. मग या लयकारिकेचं कार्य काय आहे तर लयकारिकेचं कार्य आहे रोगप्रतिकार यंत्रणा, पेशीवर हल्ला करणाऱ्या जीवाणू विषाणूंना नष्ट करणे, उद्ध्वस्त करणारे पथक आहे असं म्हटलं जातं. लयकारिकेंना जीर्ण व कमजोर पेशी अंगके कार्बनी कचरा हे टाकाऊ लयकारिकेमार्फत बाहेर टाकलं जातं आणि आत्मघातकी पिशव्या म्हणजेच पेशी जुनी किंवा खराब झाली असेल तर लयकारिका फुटतात व त्यातील विकरे स्वतःच्याच पेशीचे पचन करतात. त्याचबरोबर उपासमारीच्या काळात लयकारिका पेशीत साठवलेले प्रथिने व मेद याचे पचन करत असतात. यानंतर तंतुकणिका. तंतुकणिकेला पेशीचं ऊर्जा केंद्र सुद्धा म्हटलं जातं. यावर आयोगाने प्रश्न विचारून झालाय. तर लोह रक्तकणिकेत तंतुकणिका नसतात. त्यामुळे त्या पेशी जो ऑक्सिजन वाहून नेतात तो त्यांच्या स्वतःसाठी वापरला जात नाही. तंतुकणिकेच्या बाह्य आवरण हे सच्छिद्र तर आतील आवरण हे घड्यांनी बनलेलं असतं. तंतुकणिकेच्या आतील पोकळीत असलेल्या जलीय सदृश्य द्रावणात रायबोझोम्स, फॉस्फेट कण व डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक ॲसिड म्हणजेच DNA रेणू असल्याने त्या प्रथिने संश्लेषण करू शकतात. तंतुकणिका पेशीतील कर्बोदक व मेदाच्या विकरांच्या साहाय्याने ऑक्सिडीकरण करते व ह्या प्रक्रियेत मुक्त झालेल्या सर्व ऊर्जा ATP द्वारे म्हणजेच एडेनोसाईन ट्रायफॉस्फेटच्या स्वरूपात साठवते. प्राणीपेशीपेक्षा वनस्पती पेशीतील तंतुकणिकेची संख्या कमी असते. यावर प्रश्न आयोग विचारू शकतो. यानंतर तंतुकणिकेचं कार्य काय तर ते ATP हे ऊर्जा सदृश्य संयुग तयार करते. त्याचबरोबर ATP मधील ऊर्जा वापरून स्वतःसाठी प्रथिने, कर्बोदके, मेद यांचं संश्लेषण करत असते. त्यानंतर रिक्तिका. आता पेशीतील घटक द्रव्याच्या
ची साठवण करणारे पेशी अंगक म्हणजे रिक्तिका होय. रिक्तिकेचं कार्य काय आहे तर पेशीच्या प्रसरणातील दाब नियंत्रित करणे, त्याचबरोबर चयापचय क्रियेत बनलेली उत्पादके जसं की ग्लायकोजन, प्रथिनं, पाणी साठवणं. त्याचबरोबर प्राणीपेशीतील रिक्तिका टाकाऊ पदार्थ साठवतात. तर अमिबाच्या रिक्तिकेत अन्न पचवण्यापूर्व साठवले जाते. त्यानंतर चौथं आहे वनस्पती पेशीतील रिक्तिका पेशीद्रव्याने भरलेल्या असून त्या पेशीला ताठर व दृढता देतात. यानंतर लवके. आता वनस्पतीच्या भागात लवकांचा रंग काय असतो तर वनस्पतीच्या भागात हिरवा, लाल, पिवळा, जांभळा, निळा, गडद गुलाबी हा लवकांचा रंग असतो. तर रंगद्रव्य म्हणून हरितद्रव्य, क्लोरोफिल किंवा कॅरोटीन, झॅलोफिल, अँथ्रोसायनिन्स आणि बिटालिस हे रंगद्रव्ये म्हणून कार्य करत असतात. त्यानंतर आता हरित लवक किंवा सायटोप्लाझम. तर हरित लवके ही वर्णलवके असून इतर प्रकारच्या वर्णलवकात रूपांतरित होऊ शकतात. जसं की हिरवे कच्चे टोमॅटो पिकल्यानंतर हरितद्रव्य नष्ट होऊन तर लायकोपीन तयार झाल्याने लाल रंग तयार होतो. आता लायकोपीन तयार झाल्यानं लाल रंग टमाट्याला तयार भेटतो. या गोष्टीवर आयोग प्रश्न विचारू शकतो. मग या लवके किंवा लवकांचं कार्य काय असतं तर हरित लवके सौर ऊर्जा शोषून घेतात व रासायनिक ऊर्जेत त्याचं रूपांतर करून अन्न तयार करत असतात. तर वर्णलवकामुळे फुले व फळे यांना रंग प्राप्त होतो. अवर्णलवके ही पिष्टमय पदार्थ, मेद व प्रथिनांचे संश्लेषण करते व साठवण करते. तंतुकणिका लवके यामध्ये DNA व रायबोझोम्स असल्याने ही अंगके स्वतःची प्रथिने स्वतः तयार करू शकतात. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. यावर आयोग प्रश्न विचारू शकतो. हा धडा खूप महत्त्वपूर्ण आहे, ज्याचं नाव आहे पेशी व पेशी अंगके. यानंतर दृश्य केंद्रकी पेशी. हिचा आकार 5 ते 100 मायक्रोमीटर असतो. गुणसूत्राची संख्या एकापेक्षा जास्त असते. तर केंद्रक हे केंद्रक पटल, केंद्रकी व द्रव्य आणि असलेले सुस्पष्ट केंद्रक असते. त्याचबरोबर तंतुकणिका लवके असतात दृश्य केंद्रकीमध्ये. याचं उदाहरण पाहायचं झालं तर उच्च विकसित एकपेशीय किंवा बहुपेशीय वनस्पती व प्राण्यांमध्ये दृश्य केंद्रकी पेशी आढळतात. त्याचबरोबर अधिकेंद्रकीय पेशीचा आकार हा 1 ते 10 मायक्रोमीटर एवढा असतो. त्यामध्ये गुणसूत्र हे एकच असतं आणि केंद्रक सदृश्य केंद्रभाग असते. आवरणयुक्त अंगके असतात व जीवाणू हे अधिकेंद्रकीचं मुख्य उदाहरण म्हणता येईल. आज आता आपण इथेच थांबूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा.